अशी आपली मखाना भेळ तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप न करता। व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला आपण साहित्य काय काय लागते पाहूया। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मखाण्याची भेळ बनवतोय। तर त्यासाठी बघा मी मखाणे गरम करून घेणार आहे। गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे। तर त्याच्यामध्ये छोटा चमचा तेल टाकायचं। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद टाकायची, आणि मखाणे याच्यामध्ये परतून घ्यायचे चांगले। चांगले कडक झाले पाहिजे मखाणे, असे परतून घ्यायचे। हवा लागली ना नरम होतात मखाणे, तर चांगले कडक झाले पाहिजे, कुरकुरीत भाजले गेले पाहिजे। हे बघा मखाणे आपले चांगले भाजलेले आहेत, असे कुरकुरीत आवाज येते बघा। तर याच्यामध्ये ना आपण थोडीशी हिरवी मिरची टाकायची, एक मिरची कापून घेतली मी, आणि कांदा, टोमॅटो, काकडी घेतलेली आहे कापून, आणि ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं, आणि ही कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ टाकायचं, आणि ही कोथिंबीर, चाट मसाल्याने भेळीला छान चव येते, आणि ही डाएट करणारे लोक पण खाऊ शकतात। एक चमचा चाट मसाला टाकायचा। आता हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं। अशी आपली 5-10 मिनिटातच भेळ तयार होते। तर नक्की तुम्ही अशी भेळ करून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। अशी व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मसाला मीठ सर्व भेळीला लागणार। चटपटीत अशी आपली भेळ तयार झालेली आहे। आपण डिश मध्ये काढून घेऊया।
याच्यावरती अशी शेव टाकायची बारीक. तर कशी वाटली तुम्हाला भेळ नक्कीच सांगा आणि एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ संपूर्ण पहा.